नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। बेसन किंवा कोणतंही पीठ न वापरता आज आपण डाळ तांदळापासून मस्त मऊ लुसलुशीत ढोकळा तयार करणार आहोत। हा ढोकळा करण्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही, झटपट हा ढोकळा तयार होतो आणि घशाला सुद्धा कोरडा लागत नाही। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। पाववाटी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ आपल्याला रेशनचे घ्यायचे आहेत, त्यामुळे ढोकळा आपला छान असा फुलला जातो। तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणताही जुना तांदूळ इथे वापरू शकता। आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला थोडीशी अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी मसूरची डाळ घेतलेली आहे। सगळं साहित्य आपल्याला पाण्याने 1 ते 2 वेळा छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे 4 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। डाळ तुम्ही इथे चण्याची किंवा उडदाची डाळसुद्धा इथे वापरू शकता। तर आता झाकण ठेवून आपल्याला 4 तास ठेवून द्यायचं आहे। आता इथे 4 तास आपले झालेले आहेत आणि डाळसुद्धा छान अशी भिजल्या गेलेली आहे। तुम्ही बघू शकताय बघा, डाळ तांदूळ आपलं मस्तपैकी इथे भिजल्या गेलेलं आहे। आता यातील पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे तांदूळ आणि डाळचे मिश्रण आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथे करतोय। या मिश्रणापासून आपण खूप वेगवेगळे प्रकार इथे करू शकतो, जसं की डोसा, ढोकळा किंवा आपल्याला याच्यामध्ये उत्तप्पेसुद्धा करता येतील आणि अप्पेसुद्धा करता येतील। तुमच्या मुलांना जो नाश्ता आवडत असेल ना, या मिश्रणापासून तुम्ही करू शकता। तर इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 2 याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। आता पाणी आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि छान असं याच्यामध्ये बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर इथे मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये मी अर्धं मिश्रण काढते आणि अर्ध्या मिश्रणापासून मी याचे अप्पे तयार करणार आहे किंवा तुम्ही उत्तप्पेसुद्धा याचे तयार करू शकता। खूप छान प्रकारे हे उत्तप्पेसुद्धा याचे तयार होतात। जेवढं आपण बॅटर घेतलेलं आहे ना, त्या बॅटरमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे 1 चमचा इथे मी इनो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल आपल्याला न चुकता घालायचं आहे, म्हणजे खाताना ढोकळा आपला कोरडा लागत नाही। इनो घालण्याआधी आपल्याला पाणी तापायला ठेवायचं आहे, पाणी छान उकळायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्या भांड्याला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला 1 मिनिट छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त आपलं हे बॅटर छान फ्लफी होतं आणि ढोकळासुद्धा मस्त मऊ लुसलुशीत तयार होतो। तर इथे मी ताटाला तेल लावलेलं आहे आणि एका साईडला पाणीसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे। ताटामध्ये आपल्याला बॅटर सगळं घालून घ्यायचं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं आहे, थोडं टॅप टॅप करायचं आहे। मिश्रणामध्ये हवा राहत नाही, छान ढोकळा आपला फुलण्यास मदत होते। वरून थोडासा मी काश्मीरी मसाला घालते, त्यामुळे दिसायला ढोकळा आपला छान दिसेल। त्यामुळे इथे थोडासा मी ते काश्मीरी मसाला घातलेला आहे आणि आता आपलं हे मिश्रण वाफवायला ठेवून द्यायचं आहे। पाण्यातसुद्धा मस्त उकळ आलेली आहे, त्यामुळे ढोकळा ना फुलण्यास खूप मदत होते। त्यामुळे पाणी आपल्याला आधीच उकळून ठेवायचं आहे। आता झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला छान याची वाफ येऊ द्यायची आहे, छान वाफवून घ्यायचं आहे। तर साधारण इथे 12 ते 13 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया की आपला ढोकळा झाला आहे की नाही। तर एखादी सुरी किंवा टूथपिकने बघायचं आहे, आपला ढोकळा मस्तपैकी एकदम छान फुलला आहे बघा, अजिबात ही सुरीला ह्याचं मिश्रण लागत नाही। आता गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर सुरीने आपण ह्याला कट करून घेणार आहोत। त्यासाठी मिश्रण आपलं पूर्ण थंड झालं ना की ते सहजपणे आपल्या ह्या वड्या ह्या कापल्या जातील। तर तुम्ही ते बघू शकता बघा, सुरीच्या साहाय्याने हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। काश्मीरी मसाल्याऐवजी तुम्ही सांबर मसाला जरी टाकलात ना तरीसुद्धा या ढोकळ्याची चव छान लागते। मस्त हा नाश्ता खाण्यासाठी चटपटीत लागतो, एकदा नक्की ट्राय करून बघा। हा ढोकळा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता किंवा एखादी हिरवी चटणी असेल तर तुम्ही त्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। त्यानंतर याची पीस कशी काढायची आहे तुम्ही बघू शकताय बघा, ताटाला अजिबातसुद्धा हे मिश्रण लागत नाही आणि खूप जाळीदार आपला हा ढोकळा तयार होतो। किती छान जाळी पडलेली आहे बघा आणि त्याबरोबरच खूप मस्त मऊ आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर अशा पद्धतीने हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा। माझ्या पद्धतीने केलेला हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये।
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.